गुड मॉर्निंग ऑल. आता हा एक व्हिडिओ आहे. हा आहे टॉकिंग ऑन स्पेसिफिक सब्जेक्ट. आता कॉन्व्हर्सेशन आपण फॉर्मल इनफॉर्मल हे बघितलेलं आहे. म्हणजे हे कॉन्व्हर्सेशन असतं, पण हा एक कॉन्व्हर्सेशनचाच भाग म्हणून बघूया की एखाद्या विषयावर आपल्याला टॉकिंग करायचं असतं. टॉकिंग करणे म्हणजेच काय करणे, तर आपण आपलं ओपिनियन सांगत असतो की आपल्याला काय वाटतं हे सांगतो, किंवा आपल्याला आलेला अनुभव एक्सपिरियन्स आहे तो शेअर करत असतो, याला आपण टॉकिंग म्हणतो. त्याचबरोबर एखाद्या विषयाच्या संदर्भात आपण लाईक्स डिसलाईक्स हे पण बघत असतो. प्रोसिजर कशाची तरी सांगत असतो, किंवा काय घडलं हे रिपोर्ट सांगत असतो, डिस्क्रिप्शन करत असतो, डिस्क्राईब करत असतो. या पद्धतीने ह्या गोष्टी आपण टॉकिंगमध्ये करत असतो. मग हे जे टॉक आहे हे परत दोन प्रकारचं असतं, फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मल टॉकमध्ये काय आहे, स्पीच असतं. म्हणजे आपण खास एखाद्या विषयावर आपण काय करतो, भाषण वगैरे देतो, तर त्याला आपण स्पीच म्हणतो. मीटिंग असते, मीटिंगमध्ये आपण एखाद्या विषयावर बोलतो, प्रेझेंटेशन करतो, रिपोर्ट देतो एखाद्याचा, तर हे फॉर्मल आहे. आणि इन्फॉर्मलमध्ये काय आहे, ते चॅटिंग असतं. चॅटिंग गप्पा मारणे, जसं की आपण एकमेकांशी घरात गप्पा मारतो. गप्पा मारताना सुद्धा समजा एखादा विषय निघाला की आपण त्याच्यावर सलग 4-5 वाक्य जेव्हा बोलतो, तर त्यावेळेस त्याला आपण टॉक म्हणतो. कॉन्व्हर्सेशनमध्ये काय असतं, थोडं मी थोडं तू असं या पद्धतीने बोलणं असतं. पण याच्यामध्ये काय होतं, टॉकिंगमध्ये आपण एक जण जास्त वेळ बोलतो आणि मग दुसरं थोडं जास्त वेळ ऐकतो, तर त्यावेळेस ते चॅटिंग असतं. किंवा आपण विथ फ्रेंड्स जे आहे, जिथं फ्रेंड्स भेटतात आपल्याला, किंवा आणखी एखाद्या विषयावर किंवा काय घडलं हे आपण एकमेकांना सांगत असतो, तर ते असतं इन्फॉर्मल टॉकिंग किंवा चॅटिंग. तर आता हे जे आहे एक्झाम्पल आपण घेऊया इथे. एक्सरसाइज अँड हेल्थ असं समजा एक्झाम्पल आहे. असं काहीतरी विषय निघाला समजा की तुम्हाला याच्यावर एक स्पीच द्यायचा आहे, एक्सरसाइज आणि हेल्थ या विषयावर. तर मग आपण काय करतो, कोटेशन घेतो. कोटेशन्स म्हणजे काय, गुड थॉट्स असतात किंवा म्हणी वाक्प्रचार यांचा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला स्पीच द्यायचं असतं. त्यानंतर लँग्वेज ही फॉर्मल लँग्वेज असते. म्हणजे आपण घरी बोलल्यासारखं उभारून स्टेजवर बोलू शकत नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं प्रिपरेशन वेगळं करावं लागतं. की व्यवस्थित आपल्याला ऑफिशियल लँग्वेज, फॉर्मल लँग्वेज यूज करायची आहे. काही वर्ड्स जे असतात ते ऑफिशियल यूज करावे लागतात आपल्याला. फॉलिंग टोन वापरावा लागतो. फॉलिंग टोन म्हणजे टोनचे जे प्रकार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण त्या पद्धतीने आपण स्पीच देत असतो. पण या उलट त्याच विषयावर जर आपल्याला चॅटिंग करायचं असेल, म्हणजे गप्पा मारायचे, तर ते एक्सरसाइज अँड हेल्थ. एखादी मैत्रीण आली, काय चाललंय काय नाही, मग बोलता बोलता असं विषय निघाला की तू योग क्लास घेतेस, मग तुझं काय म्हणणं आहे, तर ते कॉन्व्हर्सेशन जे असतं, तर हे कॉन्व्हर्सेशन होईल. हे चॅटिंग म्हणजे ती काही प्रश्न विचारेल, मी काही उत्तरं देईन, क्वेश्चन आन्सर्स होतील. त्यामध्ये इन्फॉर्मल लँग्वेज होईल. म्हणजे मी तिला समजावून सांगताना भाषण दिल्यासारखं सांगणार नाही. मी तिला आपल्या इन्फॉर्मल लँग्वेजमध्ये मी तिला बोलेन, जसं घरी आपण गप्पा मारतो तसं. त्यानंतर एक्सप्रेशन्स यूज केले जातात यामध्ये. एक्सप्रेशन्स म्हणजे काय, की आपल्या तोंडून निघालेले उद्गार. वा, तुला काय माहिती, इतकं छान वाटतं योग केल्यानंतर, या पद्धतीचे एक्सप्रेशन्स आपण यूज करतो. तसं इकडे करणार नाहीत आपण. फॉलिंग, रायझिंग टोन हे सगळ्या टोन्सचा उपयोग या ठिकाणी केला जातो. कधी बॉडी लँग्वेज, गेस्चर हे तर असतंच, पण यासोबत एक्सप्रेशन्सचे जे शब्द आहेत, वाव, दॅट्स ग्रेट वगैरे, अशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स आपण यामध्ये यूज करत असतो. तर अशा पद्धतीचं टॉकिंगसाठी सुद्धा म्हणजे हे खरं तर स्किल आहे हे एक, आणि ह्याच्यासाठी आपल्याला वेगळं प्रिपरेशन लागतं. आपला हा जो कोर्स आहे हा बेसिक स्पोकन इंग्लिशचा कोर्स होता, की ज्यामध्ये आपल्याला फक्त बेसिक गोष्टी आपण शिकणार आहेत. यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स लेवलला जायचं असेल तर आपल्याला आणखी जास्तीची तयारी करावी लागते. जसं यापूर्वी आपण म्हणलं होतं की आपल्याला जर एखाद्या विषयावर भाषण करायचं असेल तर आपण मराठीत सुद्धा काय करतो, एक वेगळे प्रिपरेशन करतो त्याचं आणि मग बोलतो. पण त्या भाषणाऐवजी जर आपल्याला सहज त्या विषयावर गप्पा मारायच्या असतील तर आपल्या वाचनाचा, आपल्या बोलण्याच्या स्टाईलचा, आपण वापरलेल्या शब्दांचा याचा विशेष अभ्यास आपण करत नाही, आपोआप ते बोलत राहतो. आणि तोच इथं हेतू होता की हे एवढे व्हिडिओज जे केले आहेत ते बेसिक स्पोकन इंग्लिश कोर्ससाठी, बेसिक इंग्लिश बोलण्यासाठी आहेत. आपल्याला फक्त डे टू डे लाईफमध्ये व्यवहारात इंग्लिश बोलता यायला पाहिजे. पण तेच जर आपल्याला ऑफिशियल सिच्युएशनमध्ये बोलायचं असेल तर थोडंसं आपल्याला ॲडव्हान्स लेवलचं स्पोकन इंग्लिशचा कोर्स करावा लागतो. त्यावर आपण नंतर, म्हणजे मी व्हिडिओ तयार करणारच आहे त्यावरचे नंतर, पण हे सुरुवातीला फक्त याच्यातला डिफरन्स मला तुम्हाला सांगायचा होता, म्हणून मी हे दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर ते यामध्ये प्रॅक्टिस काय करायची आहे, तर असंच आपण वेगवेगळे विषय घ्यायचे आहेत. जसं मी एक्सरसाइज अँड हेल्थ घेतलं तर अ कप ऑफ टी, इम्पॉर्टन्स ऑफ ट्री, किंवा क्लिनिंग ऑफ द होम,
किंवा इम्पॉर्टन्स ऑफ क्लिनिंग, किंवा आणखी काय टॉकिंग ॲट द टाईम ऑफ डिनर, अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय घ्यायचे. त्या विषयावर आपण आपलं मत त्या ठिकाणी 5 ते 7 ओळी 8 ओळी लिहिण्याचा प्रयत्न करायचा. जसजसं आपण हे जे कॉन्व्हर्सेशन इकडचं जे चॅटिंग आहे ते एखाद्या वेळेस आपल्याला बोलायला जर सांगितलं की आपल्या मैत्रिणींच्या समजा 7-8 मैत्रिणी ट्रिपला चाललो आणि आपण मग काय करतो, प्रत्येकजण आपलं आपलं मत त्या विषयावर व्यक्त करतं. जसं मूव्ही आय लाईक, मला आवडलेला सिनेमा, तर मग आपण सांगत राहतो मला हा आवडला, मग का आवडला, तिचे रिझन्स काय किंवा ते काय आहे त्याचं डिस्क्राईब करतो आपण. पण हे फक्त लँग्वेज आपण इन्फॉर्मल यूज करतो. तर हे जसं आपण करायचं आहे तसंच आपण प्रत्यक्ष आपण करतो की असं विचार करून आपण याची प्रिपरेशन करायचं आहे, तयारी करायची आहे, लिहून काढायचं आहे. 10-10 ओळी 10-10 ओळी वेगवेगळे विषय जेवढे आपल्याला सुचतील. मग हे विषय कुठून सुचतात तर थोडासा विचार केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्यामध्ये खूप एकमेकांना आपण सल्ले देतो, एखाद्या विषयावर आपलं मत व्यक्त करत असतो प्रत्येक वेळेस. तर ते जे मत आहे तेच आपण इंग्लिशमध्ये 10 ओळीमध्ये लिहून काढायचं आहे. अशी प्रॅक्टिस केल्यामुळं हळूहळू ही प्रॅक्टिस झाली ना, मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हेच जर समोर उभारून बोलायचं असेल तर काय करावं लागेल, हे आपोआप आपल्याला समजत राहतं, आपल्या वाचनाचा फायदा होतो आणि मग आपण हे पण शिकू शकतो. याशिवाय याच्याशी काही ट्रिक्स आहेत, याच्या संदर्भात काही लेसन्स आहेत, त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.